नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता अवधूत वाघ, काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक ठाकूर संजय सिंग, तसंच ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर. चर्चेच्या पुढच्या फेरीमध्ये आपण आता जातो आहोत आणि त्यानिमित्तानं माझा पुढचा प्रश्न ठाकूर संजय सिंग यांना सर्वप्रथम आहे. बिहारच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काहीतरी घडेल अशी ही एक चर्चा वारंवार केली जाते. ही चर्चा कोणाला घडवायची आहे? ठाकूर संजय सिंग जी, माझा आवाज आलाय आपल्यापर्यंत? कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाहीये. जयंत माइंडकरांना विचारूया. जयंत माइंडकर, तुमच्या कानावर अशी चर्चा आली आहे का की बिहारच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही फेरबदल होऊ शकतात म्हणून? कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे आपण पोहोचू शकत नाही आहोत दोघांकडेही. डॉक्टर वाघमारे, मला आवाज येतोय प्रसाद? अगदी. मी आपल्याला विचारलेला प्रश्न पोहोचला का मग? प्रसाद, मला आता आवाज आला, याच्या आधीचा नाही आला. जरा प्रश्न यायला लागला. ठीक आहे, ठीक आहे. काही तांत्रिक कारणांमुळे कदाचित आवाज पोहोचला नसेल. मी प्रश्न आपल्याला विचारतोय. जयंत माइंडकर, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बिहारच्या निवडणुकीनंतर काही बदल होऊ शकतात अशी चर्चा वारंवार का होते आणि ही चर्चा कोणाला का घडवायची असते? सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हापासूनच हे सरकार किती दिवस चालेल अशा चर्चा होत आहेत. आता आपण हे जे मी बोलतोय हे अनेकांना चालणार नाही. लगेच अवधूत वाघ तर बिलकुल एकदम तुटून पडतील. पण एक सांगतो, एक हायपोथेटिकल आहे, आपण असं धरून चालूया की तिथे बिहारमध्ये समजा भाजपला काही जास्त यश मिळालं तर त्याच्यानंतर एक प्रकारे यशाने अधिक प्रेरित होऊन सध्याचं महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याचे आधीच सुरू असलेले प्रयत्न अजून मोठ्या प्रमाणात, हे नाही झालं चला राष्ट्रपती राजवट लावा, आपल्याला इतक्यातल्या घटना माहिती आहे, असं नाही असं झालं चला राष्ट्रपती राजवट लावा, अशा प्रकारच्या मागण्या जोर धरू शकतात. पण तुम्हाला वाटतं हे इतकं सोपं आहे जितक्या सहजपणे तुम्ही मांडता आहात आणि इतक्या सहजपणे ते होऊ शकतं? और अर्थात तसं नाहीये. आणि मी आपल्या चॅनलवर अनेक वेळा सांगितलंय, जोपर्यंत शरद पवार नावाची व्यक्ती या तीन पक्षातले सर्वात ज्येष्ठ नेते आहेत तोपर्यंत हे शक्य नाही. पण तरी सुद्धा मी त्याच ही चर्चा याचं कारण असं आहे की शेवटी भारतीय जनता पार्टी हा पक्ष ना विकासाचा आहे ना धर्माचा आहे. तो भावनिक मुद्द्याचा आणि केवळ बातम्यांमध्ये राहून स्वतःला मोठं ठीक आहे. अवधूत वाघ याचं उत्तर देतील, त्यानंतर ठाकूर संजय सिंग यांच्याकडे जाणार आहोत. ते जोडले जात आहेत आपल्या बरोबर. अवधूत वाघ, स्वाभाविकरित्या तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा करूयात. प्रश्नच कळला नाही. जयंत माइंडकरांनी असा दावा केला आता की भारतीय जनता पार्टीच्या कडून राज्यात अर्थात महाराष्ट्रातल्या सत्तेच्या अस्थिरतेचे वारंवार दावे केले जात आहेत, सरकार पाडण्याचे प्रयत्न होत आहेत आणि हे सगळं राज्यात त्यांची सत्ता यावी याच्यासाठी आहे. हे पटतंय का? नाही, अजिबात नाहीये. आणि अतिशय स्पष्ट करून सांगतो, महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर करण्याचा कुठचाही प्रयत्न भारतीय जनता पक्ष करणार नाही. भारतीय जनता पक्षाचा असा दावा पण नाहीये. किंबहुना आज जे संख्याबळ आहे, संख्याबळ आमच्या विपरीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तिघाडीचं सरकार पाडून भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन करावं अशी कुठची हालचाल आता तरी दिसत नाहीये आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये पण नसेल. हे जर सरकार पडलं ते त्यांच्या स्वतःच्या वजनाने पडेल, अंतर्गत हेव्यादेव्यामुळे पडेल आणि त्यांच्यामध्ये असलेल्या बिघाडीमुळे पडेल. त्याचा भारतीय जनता पक्षाशी काही संबंध नाहीये. पण मग अवधूत वाघ, बिहारच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी होईल ही चर्चेची पुढी सोडतं कोण? हे काय, हे बघा, या जोपर्यंत पुढे सोडत आहेत ना तोपर्यंत यांची दुकानं चालणार नाही. पण यांची म्हणजे कोणाची? यांची म्हणजे कोणाची दुकानं नाही चालणार? माझ्या घरावर पण हल्ले व्हायचे. जोपर्यंत यांची दुकानं चालत नाही तोपर्यंत असंच चालणार आहे. मराठी अस्मिता म्हणा, मराठी माणूस म्हणा, महाराष्ट्र म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज, कोतळा, मितळा, हे सगळं. अरे काही घेणं देणं नाही. बिहारचं काय संबंध आहे? उद्या सकाळी कंगना रनावतला कशाला आपण घेतलं? कंगना रनावत हिमाचल प्रदेश. उद्या सकाळी तुम्ही हिमाचल प्रदेशवर पण इक्वेशन लावाल तर तसं काही नसतं. तुम्ही प्रत्येक गोष्टीला राजकारणाने जोडू नका. मी फक्त आपल्याला एक सांगतो की बिहार मधली इलेक्शन ही साधारण 4 मोठ्या पक्षामध्ये, काँग्रेस, जेडीयू, आरजेडी आणि भारतीय जनता पक्ष. जेडीयू आणि बीजेपी एकत्र आहे, काँग्रेस आणि आरजेडी कदाचित एकत्र येतील.
एक आहे जेलमध्ये, बर. एक आहे बेलवर. या अशा बेलवर आणि जेलवर असलेल्या जोडगोळीच्या विरोधामध्ये आम्ही लढत आहोत. त्यामुळे आम्हाला सुशांत सिंग राजपूत किंवा इतर कुठलीही गरज नाहीये. निर्विवाद बहुमत घेऊन आम्ही ठीक निवडून आहे. येणार आहोत. त्यामुळे या पुढ्या सोडायचं काम काही वाण्याने जर चालवलं असेल तर त्याला आम्ही जबाबदार. ठीक आहे. ठाकूर संजय सिंग, महाराष्ट्रात जी. काँग्रेस वैचारिक दृष्ट्या अत्यंत विरोधी असलेल्या शिवसेनेसोबत सत्तेत आहे. तुम्हाला वाटतं बिहारमध्ये हा मुद्दा नाही होऊ शकत आहे? हा मुद्दा चर्चेत काँग्रेसला आणायचा नाहीये का? आणि त्या निमित्तानं मग सुशांतची चर्चा होऊ द्यायची आहे का? देखिए ये चीजें तो है ही, मैं यही तो आप लोगों को बार बार बता रहा हूँ कि यही साजिश है। ये लोग ये बात करते समय ये भूल जाते हैं कि महाराष्ट्र और महाराष्ट्र में मुंबई एक छोटा भारत है। जो मुंबई पूरे देश से आए हुए, देश के कोने कोने से आए हुए हर प्रांत के लोगों को रोजी रोटी देती है, उस मुंबई को बदनाम करने की कोई कोशिश कैसे कर सकता है? लेकिन फिर भी कुछ राजनीतिक पार्टियां जानबूझ के बार बार महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसांच्या अस्मितेसाठी हे वापर करून हे लोक राजकारण करतायत. पण हे करताना हे विसरतायत की आता महाराष्ट्रात आणि मुंबई पूरे देश के लोग, हर कोने से जो लोग हैं उन्होंने इस चीज को देखा. कोई नहीं कर रहा है कंगना की बात करते हुए कि क्या किसी ने संजय राउत को जाके बोला था क्या कि वो हराम खोर तो उस औरत को, राणावत को, और फिर उसको मुंबई आने नहीं देंगे, ये धमकी, और लगातार आप किसी को धमकी देते रहोगे और वो इंसान का घर है वो आना चाहता है तो सुरक्षा कोई किसी को तो देनी पड़ेगी. और जब वो यहाँ पे आती है तो कांग्रेस के प्रवक्ता बोलते हैं कि उसने खुद ने कहा कि मैं ड्रग्स लेती थी. तो जब उसने खुद ने कहा मैं ड्रग्स लेती थी, उसके बयान को आधार न बना के आप डीएनए में दिए हुए एक अध्ययन सुमन के बयान को आधार बना के उसके ऊपर एफआईआर लेते हो, तो क्या ये आप लोगों का राजनीतिक मानसिक दिवालियापन नहीं है? आप लोग खुद ऐसे विषयों पे काम कर रहे हो जिसके से प्रांतवाद को बढ़ावा है, और जब प्रांत और भाषावाद को बढ़ावा मिलेगा तो जो राजनीतिक पार्टी राष्ट्रीय हित में बात कर रही है, जो ठाकुर जी, राजनीतिक पार्टी राष्ट्रीय उसका फायदा होगा जो उस फुटेज पे रहेगा. और ठाकुर जी, कांग्रेस एक जैसी एक पार्टी एक मुद्दे को लेकर मैं रोक रहा हूं कांग्रेस को बीच में, समझ इसीलिए नहीं आपको आता रोक है. रहा हूं क्योंकि आपकी आवाज बड़ी आ जा रही है, सटीक तरीके से पहुंच नहीं रही है हम तक, लेकिन जो मुद्दा आपने रखा वो पहुंच चुका है. हालांकि एक और बात पर आपका गौर चाहिए, वो ये है कि क्या महाराष्ट्र में शिवसेना के साथ सत्ता में जाना, इसकी राष्ट्रीय स्तर पर होने वाली अड़चन से कांग्रेस बचना चाहती है क्या? बिल्कुल, क्योंकि कांग्रेस को तो ये भुगतना ही पड़ेगा. शिवसेना ने पूरे जीवन भर कांग्रेस को गाली दिया है. आदरणीय स्वर्गीय बाला साहब ठाकरे ने रायगढ़ की सभा में बोला था कांग्रेस हिजड़ों की फौज है. बाला साहब के अनेक वक्तव्य मिल जाएंगे जब बाला साहब ने कांग्रेस को दलील किया और कहा कि कभी भी शिवसेना खत्म करना पसंद करेंगे लेकिन कांग्रेस के साथ जाना नहीं पसंद करेंगे. उसके बावजूद भी कांग्रेस अगर शिवसेना के साथ जाती है सत्ता में तो कांग्रेस को भी इसका जवाब देना पड़ेगा. ठीक है. और हिंदी भाषिक प्रदेशों में इसका नुकसान भी उठाना पड़ेगा कांग्रेस को, और ये कांग्रेस समझ चुकी है. ठीक है. ये जो जयंत राव कह रहे हैं ना बार बार कि सत्ता चली जाएगी, कांग्रेस में आत्ममंथन शुरू हो चुका है. कांग्रेस किसी भी दिन, किसी भी हफ्ते कांग्रेस इस बात की घोषणा कर सकती है कि कांग्रेस महाराष्ट्र सरकार से अपना समर्थन वापस ले रही है. अच्छा, तो इसका मतलब यह है कि महाराष्ट्र में जो भी होना है वो अब कांग्रेस से होना है, ना कि बीजेपी से. डॉक्टर वाघमारे याचं उत्तर. बिल्कुल वो कांग्रेस करने वाली है. डॉक्टर याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित करतो. डॉक्टर वाघमारे. काय माहितीये का की संजय सिंगजी त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपाने काहीही शोध आणि काहीही निष्कर्ष लावायला मोकळे आहेत. त्याच्यामुळे ते काय बोलले त्याच्यामुळे काँग्रेस असा काय निर्णय घेणार असं जर कोण समजत असेल तर तो त्यांचा मूर्खपणा करतो. आम्ही या महाविकास आघाडीमध्ये अगदी व्यवस्थितरित्या काम करत आहोत. हे तिन्ही पक्षाचं सरकार आहे. काँग्रेसने पाठिंबा काढण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि त्या दृष्टीने आमचं वागणं पण नाही आणि आमचं बोलणं पण तसं नाही. राहिला प्रश्न
की बाळासाहेब ठाकरे काय बोलले काँग्रेसला आणि काँग्रेसने काय केलं हे बोलत असताना बीजेपी ज्यावेळी पीडीपी बरोबर जाऊन की ज्यांना तुम्ही टेररिस्ट म्हटलेलं त्यांच्या बरोबर जाऊन जेव्हा जम्मू काश्मीरची सत्ता हस्तगत करू शकते त्यावेळी राजकारणामध्ये या ज्या गोष्टी आहेत की कोणी अगोदर काय बोललं याचा जर विचार करायचा झालं तर पुढच्या आघाड्या कधी आयुष्यात होणार नाहीत राजकारणात. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय तर वैचारिक दृष्ट्या आता राजकारणात काही राहिलेलंच नाहीये मग. नाही 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 नाही, हे माझ्या तोंडात शब्द घालू नका. नाही, मी विचारतोय, मी डॉक्टर आपल्या तोंडात अजिबात शब्द नाही घातले, मी विचारलं. वैचारिकता राहिलीच नाही मग याच्या अर्थी राजकारणात. ऐका, काँग्रेसचे विचारधारा, काँग्रेसचं सेक्युलर अधिष्ठान, काँग्रेसने तयार केलेले त्यांचे निष्ठावंत म्हणणं म्हणजे त्यांचे मुद्दे याच्यापासून काँग्रेस कसुभरही टळलेली नाही. आणि त्या बदल्यात तुम्ही शिवसेनेला पण सेक्युलर केलेलं आहे. आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्र आलेलो आहोत. मैं बीच में एंटर करना चाह रहा हूं, सुनिए। जी। मुझे ताजुब नहीं हो रहा है, मुझे ताजुब इसलिए नहीं हो रहा है कि कांग्रेस की वैचारिक दिवालियेपन की निशानी है। आप देखेंगे तो आज कांग्रेस को चलाने वाले लोग कौन है? कांग्रेस को वो लोग चला रहे हैं जिन लोगों ने आजीवन इंदिरा गांधी और राजीव गांधी को गालियां दी थी। जो जनता दल, सुनिए, जिस जनता दल के विश्वनाथ प्रताप सिंह ने कांग्रेस को खरा खत्म किया था, उसी जनता दल के लोग आज कांग्रेस के नेता बने हुए। तो वैचारिक रूप से तो ऐसे भी कांग्रेस में दिवालियापन आ चुका है। आज कांग्रेस के हाईकमान जनता दल के लोग हैं, कांग्रेस के पीडब्ल्यूडी के जनता दल के लोग हैं। दूर झालेलोच नाही आहोत. अच्छा, तुमच्या दोघांचे मुद्दे येत आहेत समोर, फक्त मध्ये मध्ये दोघंही एकदम बोलत असल्यामुळे ते कदाचित सुस्पष्ट झाले नसावे. डॉक्टर वाघमारे, आपला मुद्दा पोहोचला की काँग्रेस आपल्या विचारापासून ढळलेली नाही. ठाकूर संजय सिंग यांनी सांगितलं की जी माणसं कधीच काँग्रेसच्या विचारधारेची नव्हती ती आज काँग्रेस चालवतात. मी अवधूत वाघ यांच्याकडे पुढचा मुद्दा नेतोय. अवधूत वाघ, काँग्रेसला या सगळ्याचं होणारं राष्ट्रीय नुकसान बिहारच्या निवडणुकीपासून दिसायला लागेल का? तुमच्या या प्रश्नाला उत्तर देण्याच्या पूर्वी मी एक मुद्दा मांडतो आणि जो राजू वाघमारेंनी नीट लक्षात ठेवावा. काँग्रेसने कधी स्वतःच्या मुख्यमंत्र्यांना 5 वर्ष स्थिर नाही केलं. असा इतिहासच नाहीये की काँग्रेसने 5 वर्ष आपल्या मुख्यमंत्र्या, विलासराव देशमुख असू देत, पृथ्वीराज चव्हाण असू देत, अशोक चव्हाण असू देत किंवा सुशील कुमार शिंदे असू देत, आपल्या मुख्यमंत्र्यांना ज्यांनी 5 वर्ष राज्य करायला नाही दिलं ती काँग्रेस दुसऱ्या पक्षाच्या मुख्यमंत्र्याला 5 वर्ष राज्य करायला देणार, हा हास्यास्पद दावा आहे. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, आता प्रसादजी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्याबद्दल मी येतो. तुमचा मुद्दा काय होता? मी आपल्याला हे विचारलं की राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला महाराष्ट्राच्या युतीचं नुकसान भोगावं लागेल का आणि त्याची सुरुवात बिहार निवडणुकीपासून होईल का? त्याचं असं आहे, काँग्रेस आता नुकसानीच्या पलीकडे गेलेली आहे. काँग्रेसचं आतापर्यंत जेवढं नुकसान झालेलं आहे त्याच्या पलीकडे काही नुकसान होऊ शकत नाहीये. त्यामुळे ती ऑलरेडी टोकाला पोचलेली आहे. मला नाही वाटत की आणखीन नुकसान होऊ शकतं. शून्याच्या खाली काय जाणार काँग्रेस? राजू वाघमारे याचं उत्तर काय बघा, आता कसं आहे की काही लोक डोळे बंद करून राजकारण करत असतात किंवा त्याचा अभ्यास करत असतात. आता काँग्रेस शून्याच्या खाली जाऊ शकत नाही. काँग्रेस मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर आली, राजस्थानमध्ये सत्तेवर आली, मणिपूरमध्ये, गोव्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सत्तेमध्ये आहोत. बाकीच्या या सगळ्या राज्यामध्ये काँग्रेसला बहुमत होतं म्हणून काँग्रेस सत्तेवर आली. अच्छा, मग पण बिहारमध्ये सत्तेत येणार आहात का मग? डॉक्टर वाघमारे, बिहारमध्ये सत्तेत येईल का काँग्रेस? मला आता बोलू तर द्या. हो, बरोबर आहे. मी मुद्दा एक विचारला ना, बिहारमध्ये काँग्रेस सत्तेत येणार आहे का? बिहार में सीट मिलेगी क्या? काँग्रेसची परिस्थिती बिहारची याच्या अगोदरची जी आहे त्याच्यापेक्षा नक्कीच त्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. पण जे लोक काँग्रेस मुक्त भारत करायला निघालेले त्यांनी बघावं की किती राज्यामध्ये काँग्रेस सत्तेवर आली आणि जिथे आम्ही आलो. तुम्ही परिस्थिती सुधारणार असं म्हणतायत. परिस्थिती सुधारणार म्हणजे किती सुधारणार? सुधारून सत्तेत येणार तुम्ही बिहारमध्ये? डबल डिजिट में जाएंगे क्या? बिहारमध्ये दुहेरी आकडा गाठाल का असा प्रश्न तुम्हाला ठाकूर संजय सिंग विचारतात. जी डॉक्टर, आम्हाला बोलू द्या.
पहिल्यांदा अहो डॉक्टर, तुम्हाला बोलायला कोणीच रोखत नाही, फक्त वेळेत आणि कृपया थेट मुद्द्यावर आलात तर बरं होईल. लोकांना हा मुद्दा कळाला पाहिजे की काँग्रेस मुक्त करणारी बीजेपी, त्याच्यानंतर किती राज्यामध्ये बीजेपीची स्वतःची सत्ता आली, किती राज्यामध्ये लोकांचे काँग्रेसचे लोक डॉक्टर बिहारमध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स कसा असेल? काँग्रेसचा परफॉर्मन्स जो पहिल्या मागच्या निवडणुकीत झालेला त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीने काँग्रेसचा परफॉर्मन्स बिहारमध्ये असणार ठीक आहे, दुहेरी आकडा गाठाल का? दुहेरी आकडा गाठणार आहात का? दुहेरी आकडा हा प्रश्न विचारूच नका. अगदी चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स होणार, कारण ज्या पद्धतीने देशाची आणि बिहारची परिस्थिती आज बीजेपी आणि नितीश कुमारच्या हाताने झालेली आहे, त्याच्यामुळे बिहारमध्ये काही वेगळं होणार नाही. अच्छा, आता तिसरा प्रश्न पटकन, त्याचंही एकदम नेमकं आणि मोजकं उत्तर द्या. महाराष्ट्रातल्या युतीचा, महाराष्ट्रातल्या आघाडीचा राष्ट्रीय पातळीवर तुम्हाला नफा नुकसानात काही परिणाम होताना दिसतोय? अजिबात नफा नुकसानीमध्ये काही परिणाम होत नाही. महाराष्ट्रातलं राज्यातलं जे राजकारण असतं ते राज्याच्या बेसिसवर अवलंबून आहे, नॅशनल राजकारणावर. आणि बिहारच्या याच्यावर मुंबईच्या ह्याचा किंवा महाराष्ट्राचा काही परिणाम होणार नाही. ठीक आहे जयंत माइंडकर, हे इतकं सहज आहे की काँग्रेस आता प्रतिक्रियेच्या आणि संवेदनेच्या पलीकडे गेली आहे? मला अगदी थोडस एकेका वाक्यातच सांगतो. पहिली गोष्ट, हा जो मुद्दा आहे की बाळासाहेब हे यांनी काँग्रेसला एवढं वाकताडण केलं वगैरे जे काही सांगितलं, त्या सर्वांना मला एकच सांगायचं आहे की 1966 पासून जवळपास 1978-80 पर्यंत काँग्रेस बरोबर शिवसेना होती, हे विसरू नका. मुरली देवरा हे शिवसेनेच्या साह्याने मेयर झालेले होते. त्याच्यामुळे एक कृपया विसरू नका की काँग्रेसनी पहिल्यांदा शिवसेनेलाच पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यानंतरची जी 30 वर्ष आहेत ती म्हणजे मग शिवसेना स्वगृही गेली असा तुम्ही शोध लावताय असं म्हणावं लागेल. उलट अजून स्पेसिफिक सांगायचं झालं तर बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत उद्धवनी एकला चालो रेची भूमिका घेतली. ती पुन्हा थोडेसे 19ला ते वापस आले आणि 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पदाचं दान सुद्धा पदरात नाही पडलं, म्हणून ते पुन्हा स्वगृही जाऊन मुख्यमंत्री झाले असं तुम्ही म्हणत असाल तर शिवसेना स्वगृही गेली हे एका वाक्यात तुम्ही सांगितलं. हा तुमचा शब्द आहे. आता तुम्हीच म्हणालात ना जयंतराव, तुम्ही विश्लेषण केलं. असं म्हणतात आपल्या युतीच्या आपल्या अगदी जुन्या युतीच्या पक्षाकडे ते गेले. अच्छा ठीक आहे, त्यांनी आपलं एक पटकन प्रतिक्रिया अवधूत वाघ, 30 सेकंद आहेत, त्याच्यानंतर ठाकूर संजय सिंग आहेत. माइंडकरांचं धन्यवाद. त्यांनी शिवसेनेने कशा माकड उड्या मारल्या, म्हणजे ते आधी कसे काँग्रेसमध्ये होते. माकड उड्या हा तुमचा शब्द आहे, माझा नाही. अशा माकड उड्या मारणारे काँग्रेसमधून भाजपमध्ये येणारे अनेक जण आहेत. पहिल्यांदा माइंडकर, तुमचं मी अभिनंदन आणि आभार मानतो. अहो, मला तुमच्यासारख्या अनेकांनी अभिनंदन केलं. मी नेहमी खरंच बोलतो. विचारा प्रसाद काथेंना. ठीक आहे, ते झोंबतं. मला नाही झोंबत कधी. ठीक आहे, तो मुद्दा वेगळा आहे, आता तो चर्चेचा मुद्दा नाहीये. ठाकूर वाघांना म्हटलं तुम्हाला नाही हो प्रसाद काथे. अच्छा ठीक आहे, ठाकूर संजय सिंग आपल्या सोबत आहेत. ठाकूर संजय सिंग, जाता जाता काँग्रेस हे मान्य करायला तयार नाही की महाराष्ट्राच्या राजकारणाचा त्यांना बिहार किंवा राष्ट्रीय पातळीवर काहीही परिणाम दिसतोय. त्यांचं म्हणणं आहे की ते बिहारमध्ये चांगला परफॉर्मन्स देणार आहेत. हे सगळं करणारी काँग्रेस महाराष्ट्रातून सुशांतचा मुद्दा एक्सपोर्ट करतीये का बिहारमध्ये? ये बिहार का रिजल्ट आने के बाद ये बोलने लायक भी नहीं रहेंगे ये लोग. कांग्रेस का यही दुर्दैव है. कांग्रेस के मानसिक दिवालियेपन की हद हो चुकी है. कांग्रेस के में तो अब कुछ कहते हुए भी डर लगता है. ये कुछ भी क्लेम कर सकते हैं, लेकिन ये न बिहार में बचेंगे न महाराष्ट्र में बचेंगे. महाराष्ट्र में 1 नंबर की पार्टी थे, आज 4थे नंबर की पार्टी में नहीं बचेंगे. इनको कब अकल आएगी मेरे समझ में नहीं आता. ये लोग कौन सी दुनिया में जीते मैं आज तक नहीं समझ पाया. बिहार में तो ये डबल डिजिट में भी नहीं जाएंगे. मैं इसलिए प्रश्न पूछ रहा था कि अगर डबल डिजिट में चले जाएं तो फिर हम लोग डिबेट. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला निवडणुकीच्या निकालापर्यंत थांबावं लागेल. मात्र तुर्तास आता इथेच थांबण्याची वेळ आली आहे, कारण वेळेची मर्यादा आहे आपल्या सगळ्यांना चर्चा करण्याच्या निमित्तानं. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.